देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे। त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी आमदार संजय केळकरही उपस्थित होते। ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। या पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत। त्यातीलच एक असलेल्या आगरी सेनेनं आपला बिनशर्त पाठिंबा भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा गट, महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड झालंय। देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच असल्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आगरी सेनेच्या नेत्यांनी सांगितलं। दरम्यान आमदार संजय केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्राची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्यानं महायुतीची ताकद कैकपटीनं वाढल्याचं सांगितलं। भिवंडीत दोन भूमिपुत्र एकमेकांविरोधात उभे आहेत। त्यातील एक शरद पवारांचे उमेदवार असून आगरी सेना नेमकी कुणाच्या पाठीशी राहील असं विचारलं असता आगरी सेनेचे मेघनाथ पाटील यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं। गेली 36 वर्ष आगरी सेनेचं नेटवर्क गावोगावी पोहोचले, परंतु शरद पवारांनी आजवर कधीही आगरी समाजाला सत्तेत सामील करून घेतलं नाही। केवळ मार खायला आणि निवडणुकीत पडायला त्यांना आगरी समाज हवा असतो। याचमुळे आगरी सेनेनं भिवंडीतही महायुतीच्या कपिल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचं स्पष्ट केले। आज आगरी सेनेने ही या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली 35-36 वर्ष कार्यरत आहे, यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे। हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत। मग ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आगरी सेना आहे। ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो। आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता, अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो। भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 300च्या आसपास अधिकृत जाहिरात फलक असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे। तरीही त्यात नियम डावलून उभारलेल्या 90 फलकांकडे पालिकेनं डोळे झाक केली आहे। शिवाय जाहिरात फलकांसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याचं संरचनात्मक परीक्षण अहवाल संबंधित कंपन्या दरवर्षी सादर करत असल्या तरी हा अहवाल योग्य असल्याची खातरजमा करणारी यंत्रणाच पालिकेकडे नसल्याचं स्पष्ट झाले। ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख तसंच अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत। काही ठिकाणी उद्यान सुशोभीकरणाअंतर्गत ठेकेदाराला जाहिरात हक्क देण्यात आले आहेत। शौचालय उभारणीच्या बदल्यात ठेकेदारांनी जाहिरात फलक उभारलेत। याशिवाय शहरात बेकायदा जाहिरात फलकही उभारलेले आहेत। फिरती जाहिरात वाहनं या योजनेअंतर्गत रस्त्यालगत उभी करण्यात आली होती। ती वर्षानुवर्ष एकाच जागेवर होती। काही वर्षांपूर्वी वाहनांवरील जाहिरात फलक पडल्याची घटना ठाण्यात घडली होती। या घटनेनंतर टीकेची झोड उठताच पालिकेनं नव्यानं ठेका दिला नाही। तरीही यातील काही वाहनं रस्त्यालगतच उभी आहेत। पालिका प्रशासनानं ठरवून दिलेल्या आकारापेक्षा या फलकांचा आकार मोठा आहे। ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास याआधीच आली असली तरी त्यावर आणि बेकायदा फलकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। पुण्यातील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनानं फलकांसाठी उभारलेल्या लोखंडी सांगाड्याचं संरचनात्मक परीक्षण करून घेण्याचे आदेशही दिले होते।
यानुसार संबंधित कंपन्यांनी लोखंडी सांगाडा सुस्थितीत असल्याचं अहवाल पालिकेकडे सादर केले। काही कंपन्या वार्षिक तर काही कंपन्या द्वैवार्षिक अहवाल सादर करतात। पालिका हद्दीतील इमारत बांधकाम संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी प्रशासनानं नोंदणीकृत संस्थांची यादी यापूर्वी जाहीर केली आहे। संबंधित कंपन्या संरचनात्मक परीक्षण करीत असल्या तरी त्यापैकी काही संस्था हवे तसे अहवाल देत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। यावर आयुक्त सौरभ राव यांनी अहवालाची त्रयस्थ संस्थेमार्फत खातरजमा करण्याचे आदेश दिलेत। असाच काहीसा प्रकार जाहिरात फलकांच्या बाबतीतही होताना दिसून येतोय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहानं झाली। भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार आणि मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलं। या शिबिरात एकूण 47 खेळाडू सहभागी झाले होते। ते सर्वजण आपली कौशल्य सुधारण्यासाठी आणि क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्यास उत्सुक आहेत। या शिबिराची सुरुवात व्यावसायिक खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्यानं करण्यात आली, ज्यामध्ये प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवडही दिसून आली। या सामन्यानं केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही, तर नवीन खेळाडूंना त्यांच्या खेळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचीही प्रेरणा दिली। मुकेश ठोंबरे यांनी डेकॅथलॉनचे आभार व्यक्त केले। त्यांनी शिबिरासाठी त्यांचं मैदान उदारपणे देऊ केलं। खेळाडूंना सराव आणि सुधारण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली। या व्यतिरिक्त इनसोलार, एक सोलार पॉवर EPC कंपनी सर्व सहभागींसाठी हॉकी स्टिक्स, बॉल आणि टी-शर्ट्स यांचं प्रायोजित केलं, ज्यामुळे कार्यक्रमात एकतेचा आणि सांघिक भावनेचा स्पर्श झाला। या उन्हाळी शिबिरात या प्रतिभावान तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देणं आणि त्यांची कौशल्य विकसित करणं सुरू ठेवत त्यांना पाठिंबा दर्शवावा। हॉकीच्या जगात यश मिळवण्याचे त्यांचे ध्येय असल्यानं त्यांचा जय जयकार करूया। प्रशिक्षक पीटर मिनेझेस आणि सहाय्यक प्रशिक्षक जेफ्री मार्सेडो त्यांच्या उत्कृष्ट कोचिंग शैलीसाठी आणि भविष्यातील प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं मुकेश ठोंबरे यांनी सांगितलं। ठाणे हॉकी अकादमीचे गजानन गंधे, ॲडव्होकेट मुकेश ठोंबरे आणि नागेश शेट्टी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले 2 महिने अथक परिश्रम घेतलेत। मिळणार आहे। आपलं हॉकी आपलं नॅशनल गेम आहे आणि खंताची बाब आहे की ठाण्यामध्ये हॉकीसाठी काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि हॉकी गेम पण दिसत नाही ठाण्यामध्ये। तर असंच लकीली माझे नेबर गंधेजी आहेत, ते लहानपणी हॉकी खेळायचे आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करूया ठाण्यात ज्याच्याकडनं हॉकी सुरू होईल।
आणि मग आम्ही क्लेरन्स लोबोजींना भेटलो, जे भारताचे प्रशिक्षक होते हॉकीचे, आणि त्यांनी मग आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं की हो तुम्ही पुढे व्हा, मी आहे तुमच्याबरोबर. आणि मग लोक जोडत गेली आणि नागेश शेट्टी, मी आणि गजाननजी आम्ही तिघांनी सुरू केले. आणि 15 दिवसापूर्वी आम्ही अनाऊन्स केलं आणि आज 40पेक्षा जास्त मुलं आहेत. आणि त्या मुलांना आजपासून कॅम्प सुरू होतं. महिन्याभराचा कॅम्प आहे, फ्री कॅम्प आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हॉकी स्टिक्स, बॉल्स, पॅड्स, रिंग सगळं मोफत देतो मुलांना. फक्त आमची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी यावं आणि खेळावं इथे. आमची ग्वाही आहे की जितके मुलं पुढे येतील त्यांच्या सगळ्यांसाठी आम्ही हे अवेलेबल करून देणार. जितके लोक एनरोल करतील सगळ्यांना ही सुविधा मिळेल याच्यासाठी बघू. आणि डेकॅथलॉनने आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ग्राउंड दिलेलं आहे आणि त्यांनी ग्वाही दिली की पूर्ण वर्षभरासाठी पण ते देतील जर हॉकी सुरू झालं. कारण त्यांना पण कुठेतरी अपेक्षा आहे की ठाण्यामध्ये हॉकीसाठी काहीतरी व्हावं. आता ही ते जमा झालेले आहेत आपली युवा पिढी, यांना युवकांना आम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणून मी इथे आलो आहे. कारण ठाण्यामध्ये एवढं इंटरेस्ट झालं आहे आपल्या हॉकीच्यासाठी आणि एवढं मुली आले आहेत. त्यांना मी आता इथे बेसिक शिकवणार आणि इकडनं त्यांना पुढे घेऊन झालं. सर किती फायदा होईल विद्यार्थ्यांना ह्या? मी नक्की बोलतो 100% हेच मुलं बघा थोड्या टायमानंतर डिस्ट्रिक्टला खेळणार, मुंबईला खेळणार, ते महाराष्ट्रामध्ये दिसणार, काही मुलं कॅम्प करणार आणि देशाला खेळणार नक्की. ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचं पेव फुटलं असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेनं यावर तातडीनं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामं, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्नही गंभीर झाल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचं सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. ठाणे महापालिकेनं देखील याबाबत मागं राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनानं शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एखाद्या होर्डिंग्जमुळे मेट्रोचं काम रखडलं असेल आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करू असंही केळकर यांनी सांगितलं. अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, परंतु संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकामांप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. नाही, या होल्डिंग असोत किंवा कुठलाही शेड असो, याच्या संबंधामध्ये त्या ठिकाणच्या प्रभाग समिती असतील, तिथले सहाय्यक आयुक्त, उपायुक्त असतील, यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आता झाडं पडली, काल एवढा पाऊस आला, रस्त्यावर सगळीकडे जवळजवळ 2 डझन ठिकाणी झाडं पडली. आता निवडणुकीच्या काळात अधिकारी निर्णया कामामध्ये व्यस्त असतील, पण निवडणूक संपता क्षणी ताबडतोब या झाडांच्या संबंधामधल्या ज्या रस्त्यावर जे दुतर्फा झाडं आहेत त्यांच्या फांद्या, त्याची छाटणी, सोसायटीमधल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, कारण ते कॉस्टली आहे, सोसायट्यांना परवडत नाही, ती तशाच राहतात झाडं. आणि मग ते झाडाच्या फांद्या पडतात, गाडीचं नुकसान होतं, मनुष्यवध होतो, मनुष्य त्या ठिकाणी तो देखील मृत्युमुखी पडतो. आणि त्याच्यामुळे 20 तारखेनंतर ताबडतोब पहिल्यांदा कुठलं काम करायचं असेल तर नाले आणि हे वृक्षाची छटाई